आमच्या गावामध्ये जो असणारा राजाराम बापू सहकारी साखर कारखाना आहे त्याच्या विस्तारीकरणाचं काम सुरू आहे. तर ते काम आत्ता त्या कारखान्याची गाळप क्षमता जी आहे ती 7,000 टन प्रतिदिन क्षमता आहे आणि जनरेशनचा प्रकल्प त्यांचा आहे तो 28 मेगावॅटचा आहे. तर ते विस्तारीकरण करायचं म्हणजे 7,000वरून ते 15,000 टन प्रतिदिन आणि 28 मेगावॅटवरून 68 मेगावॅट प्रकल्प विस्तारीकरण करण्यासाठी त्यांनी प्रस्ताव जे दिलेले आहेत. ते प्रस्ताव दिलेलं असताना त्यासाठी जी लागणारी काही कागदपत्र जी पूर्तता असते MPCB कडून म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा केंद्राकडून जे परवानग्या लागतात ह्या कुठल्याही परवानग्या न घेता बेकायदेशीरपणे त्यांनी बांधकाम सुरू केलं आहे आणि जवळपास 70 ते 80% बांधकाम त्यांनी पूर्ण केलं आहे. असं आमच्याकडे आत जाऊन कारखान्यात जिओ टॅगिंग असणारे फोटोसुद्धा आहेत पुराव्यासाठी की प्रत्येक पानावरती तुम्ही बघू शकता जिओ टॅगिंगचे फोटो आहेत की आत काम केलेलं हे पूर्ण बेकायदेशीर आहे. आणि जो एखादा प्रकल्प चालू करण्यासाठी जो एखादा अहवाल बनवावा लागतो तो वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी यांनी जो बनवलेला अहवाल आहे तो पूर्णपणे खोटा, काल्पनिक आणि जनतेची दिशाभूल करणारा अहवाल त्यांनी बनवला आहे. कारण की एखादा प्रकल्प चालू करत असताना त्या परिसरातील त्याच्या ज्या अभ्यासात येणारी जी ठिकाणं आहेत गावं आहेत त्या गावाची प्रदूषणाच्या चाचण्या घ्याव्या लागतात. जिथं हवेचे असेल, पाण्याचे असेल, मातीचे असेल ह्या ज्या चाचण्या आहेत ह्या कारखाना किंवा हा गाळप हंगाम सुरू असताना ही चाचण्या घ्यायच्या असते त्या. पण ह्या कारखान्यानं आणि ह्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी मिळून जो अहवाल बनवला आहे दिशाभूल करणारा त्यामध्ये तुम्ही बघू शकशील कारण 2024-25चा जो हंगाम आहे कारखान्याचा तो अधिकृत त्यांच्या नोंदणीनुसार 3 मार्च 2025ला बंद झालेला आहे. आणि ज्या दिवशी बंद झाला तिथून पुढं त्यांनी जो संक्षिप्त अहवाल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटनं बनवलेला आहे त्या अहवालात त्यांनी नमूद केलेला आहे की जो अभ्यास केला ह्या ज्या परिसराचा साखराळे गावातला तर त्यात त्यांनी दिलेली आहे तारीख की स्थानिक पर्यावरण अभ्यास कालावधी 3/3/25 ते 31/5/25 म्हणजे कारखाना पूर्णपणे बंद झाल्यानंतर त्यांनी त्या चाचण्या घेतल्या. आता तुम्ही सांगा की कारखाना बंद असल्यानंतर कुठली चाचणी योग्यरित्या दाखवू शकेल की बाबा जिथं हवेचं प्रदूषण दिसणार नाही, जिथं पाण्याचं दिसणार नाही, जिथं वायूचं दिसणार नाही ही कसं दिसणार. तर ह्यांनी जी केलेलं ही सगळं खोटेपणानं आणि ह्या आमच्या गावच्या जे नागरिक आहेत ह्यांच्या भवितव्याचा किंवा त्यांच्या आरोग्याचा कुठलाही विचार न करता पूर्णपणे त्यांनी मरण आमच्या दारात आणून ठेवायचं काम केलेलं आहे. आणि त्यामध्ये सामील असणारी ही साखराळे ग्रामपंचायत जे आज तुम्ही बघताय. कारण काल त्यांनी ग्रामसभा जी घेतली ती ग्रामसभा अचानकपणे घेतलेली ग्रामसभा तिथं आम्हाला समजल्यानंतर आम्ही गेलो. युवाशक्तीचे आमचे कार्यकर्ते, आमचे ज्येष्ठ जे मार्गदर्शक आहेत ते सगळे आम्ही तिथं गेल्यानंतर आमचे जे काही मुद्दे होते, जे निवेदन होतं ते आम्ही तिथं मांडायला गेल्यानंतर आम्ही ज्यावेळेस तोंडी स्वरूपात मांडत होतो त्यावेळेस आम्हाला सांगितलं की तुम्ही तोंडी न मांडता आम्हाला लेखी स्वरूपात द्या. कारण की ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेत एखादा प्रश्न उपस्थित केला तर त्याचं उत्तर हे ग्रामपंचायतचे सरपंच किंवा ग्रामसेवक यांनी द्यायचं असतं किंवा उपसरपंच. तर ह्या कुणी उत्तर न देता तिथं बाकीचे गावातील काही बसलेले कॉन्ट्रॅक्टर स्वतःला कारखान्याचा जो व्हाईस चेअरमन आहेत विजय पाटील हे स्वतः तिथं बसलेले होते. ह्यांनी त्या सरपंचांना उत्तर न द्यायला लावता स्वतः उत्तर दिलं. त्यावेळेस पण आम्ही आक्षेप घेतला की ग्रामसभेचा निर्णय आहे की बाबांनो ह्याचं उत्तर देणारा ग्राम सरपंच असतात किंवा ग्रामसेवक. तर ते म्हणले तसं असेल तर मग एक काम करा, तुम्ही आम्हाला लेखी स्वरूपात निवेदन द्या. लेखी स्वरूपात निवेदन दिलं तर आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात उत्तर देतो. त्या पद्धतीनं आम्ही त्यांना लेखी स्वरूपात हे पण पत्र पण दिलं. निवेदन दिल्यानंतर त्याची फोटोची प्रत आहे आमच्याकडं. त्याच्यावरती आम्ही पोच मागितल्यानंतर त्यांनी निवेदन वाचून झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जर आपण यांना पोच दिली तर आपला काळा बाजार जे आपण संगनमतानं कारखान्यासोबत मिळून जी काही गावाला गंडवलंय, फसवलंय, गावाच्या नागरिकांच्या जीविताशी धोका निर्माण होणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिली हे सगळं उघडकीस होणार. ह्या भीतीपोटी त्यांनी आम्हाला पोच दिली नाही. फक्त आमची मागणी होती की आम्ही जे निवेदन आहे त्या निवेदनावर आम्हाला पोच द्या. आम्ही हात जोडून त्यांना सांगितले की आम्हाला तुम्ही कारवाई करा न करा, तुम्ही करणार नाही हे आम्हाला गृहीतच धरलं आहे आम्ही, पण आम्हाला फक्त पोच द्या. तर त्याची आम्हाला पोच न देता
200-300 असणाऱ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या माणसांनी आत दंगा चालू केला, पाक आम्हाला मारण्यापर्यंत धमक्या देण्यापर्यंत एवढा दंगा चालू करून खाली आल्यानंतर सांगितलं की आम्ही देत नाही, कुणाला विचारायचं त्याला जावा, कुणापाशी पण जावा, काय सांगायचे सांगा आणि आम्ही काही तुम्हाला पोच देणार नाही. आता तुम्ही या कारखाना प्रशासनाशी काय संपर्क केला का, तुमचं म्हणणं मांडलं का? नाही, जनसुनावणी जी झाली कारखाने कलेक्टर त्याचे अध्यक्ष होते, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे जे अधिकारी होते यांच्यासोबत आम्ही 10 ऑगस्टला आम्ही त्यांना लेखी स्वरूपात निवेदन ऑलरेडी दिलेलेच होते. विस्ताराला विरोध म्हणून ते हरकती ज्या होत्या त्या आम्ही तिथं मांडलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी सांगितले की 14 ऑगस्टला जे जनसुनावणी तिथं तुम्ही या. तिथं आम्ही जाऊन आम्ही स्वतः मांडून, आमच्यासोबत आमचे वकील असणारे वकिलांनी मांडून आम्ही त्याचं ॲफिडेविट घालून त्यांना ते दिलेलं आहे. त्याचे आमच्याकडे पोस्टसुद्धा आहेत. त्यावेळेस त्यांनी तिथं सगळ्या जनतेसमोर नागरिकांसोबत एक असा बनाव केला VSI वाल्यांनी, कारखाना प्रशासनानं आणि कोण असतील त्या सगळ्यांनी, की जे आत काम चालू आहे ते काम काही विस्तारीकरणाचं नाही तर ते आम्ही कार्यक्षमता वाढवण्याचं काम चालू करतोय. हे असं उत्तर दिल्यानंतर आम्ही तिथंच आमचे जे सहकार्य आहे ते त्यांनी लगेच आम्ही 4 मुद्दे काढले, आमचे त्यांच्यावर उपस्थित प्रतिप्रश्न आम्ही केले, त्याच्या पण आमच्याकडे पोच आहे त्याच्या पण आम्ही कलेक्टरांना पोच घेतलेले की बाबांनो ही जर असं काम असेल तर त्याच्यासुद्धा परवानगी असतात, तर अशा कुठल्याही प्रकारच्या परवानग्या त्यांच्याकडे नाहीत. आणि जे काही चालू आहे ते पूर्णपणे प्रकार होता. त्या प्रकारानंतर आम्हाला इथं आतनं बाहेर काढलं, हाकलून बाहेर आम्ही सांगितलं आम्ही इथंच बसणार, जोपर्यंत आम्हाला पोच देत नाही तोपर्यंत कोण हलणार नाही. तर तो ज्याच्याकडे जी काल चार्ज होता ग्रामसेवक नसल्यामुळे तो तर पळूनच गेला. मी BDO साहेबांना कॉल केला, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे आणि त्यांना मी सांगितलं घडलेला प्रकार. म्हटलं आम्हाला पोच देऊ शकत नाही का, असं लिहिलेलं आहे का कुठं? तर ते म्हणले ते कोण कर्मचारी त्याच्याकडे फोन द्या. त्याच्याबरोबर बोलणं झालं, त्याला सांगितलं त्यांची आवकला घेऊन त्यासनी पोच दे. बरं म्हणला आणि फोन ठेवून तो पळून गेला. त्याच्यानंतर आम्ही BDOना झाल्यानंतर ग्रामसेवक जे रजेवर आहेत त्यासनी फोन केला, त्यांचासुद्धा कॉल रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की हे देणं बंधनकारक आहे आणि दिलं पाहिजे, मी बोलून घेतो. त्यांचाही मागं काही रिटर्न कॉल आला नाही. विस्तार अधिकारी आहे ते त्यांना काल 2-3 वेळा कॉल केले पण त्यांचा फोन काही लागत नव्हता. कदाचित त्यांचा अगोदर कॉन्टॅक्ट वगैरे झाला असतील, काय तर असेल ते त्यांचं त्यासनी माहिती. कालपासून आम्ही जे 6 जण आमच्यासोबत असणारे बाकीचे आम्ही उपोषणाला बसलोय, हे आम्ही काल सगळ्यांना कळवून सुद्धा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही का साधं कोण विचारायला आलेला नाही का. आता एवढा आम्ही आमच्या ज्या वैयक्तिक काय असतील ते वैयक्तिक आम्ही सोशल मीडियाद्वारे व्हायरल करतोय, दाखवतोय, सांगतोय. साधा विचारायला आलेला एकही प्रशासन ग्रामपंचायत उघडायला नाही साहेब. त्यासनी काल सुचलं नाही, काल लाईट नव्हती, बटणं चालू होती ती. आज तुम्ही जाऊन बघा, रात्रपासून का नाही आतले फॅन लाईट सगळ्या चालू आहे त्या. बट त्याचं बिल पण कोण भरणार आहे? पळून गेली, त्या आलेली नाही ती. शेवट तुम्हाला एकच सांगतो की ज्या आमच्या 2 मागण्या आहेत आता ग्रामपंचायतीकडं, एक तर ही पोच देणं आणि दुसरी गोष्ट जी बेकायदेशीर काम चालू आहे ते थांबवणं. ते जर नाही थांबवलं तर इथं आम्ही आमचं आत्मदहन करणार, आमचं डोकं फोडून घेणार, आम्ही पिटवून घेणार, पण आम्ही इथनं उठणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत.